रामटेक तालुक्यातील जपाळेश्वर देवस्थान येथे आज सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना। वडिलांच्या डोळ्यासमोर पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाला आणि तिला वाचविण्यास गेलेल्या मामाचाही जीव गेला। एका क्षणात दोन निरागस जीव जल समाधीला गेले आणि संपूर्ण परिसर शोक सागरात बुडाला आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेगड परिसरातील प्रसिद्ध जपाळेश्वर देवस्थान तलावात आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। हर्षाली विनोद माकडे वय वर्ष 13 राहणार भोजापूर मानापूर ही आपल्या वडिलांसोबत व मामासह आंघोळीकरिता तलावावर आली होती। पाण्यात उतरलेल्या या निष्पाप मुलीचा क्षणातच खोल ओढ लागली आणि ती पाण्याखाली खेचली गेली। हे पाहून मामा अजय वामन लोबरे वय वर्ष 33 राहणार खात भंडारा यांनी पाण्यात उडी घेतली, पण नियतीने दोघांनाही वाचवले नाही। तलावातील पाण्याचा जोरदार वेग आणि खोल ओढ यामुळे दोघेही तळाशी बुडाले। एका वडिलांसमोर घडलेला हा प्रसंग इतका वेदनादायक होता की पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले। डोळ्यासमोर लेकरू आणि सगळ्यांचा हात सुटताना पाहणं म्हणजे जीवनपणीचा मृत्यू, असं वडिलांनी हंबरडा फोडून सांगितलं। स्थानिक नागरिक व गोताखोराच्या मदतीने दीर्घ प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। स्थानिकांच्या मते तलावाजवळ कोणतेही सूचना फलक अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडली। जर चेतावणी फलक लावले असते तर दोन निरागस जीव वाचले असते, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। एका मुलीचा आणि तिला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मामाचा दुर्दैवी मृत्यू या घटनेने संपूर्ण रामटेक तालुका शोकमग्न झाला आहे। पाण्याशी खेळताना हसरे चेहरे काही क्षणातच आठवणीत रूपांतरित झाले, अशी मन हेलावून टाकणारी कहाणी आज जपाळेश्वर तलावाने पाहिली। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेक वरून पंकज चौधरीची बातमी। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।